मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञा न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहम्. नमस्कार. संतुलन आनंदच्या आपल्या चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या चौथ्या सेशनला प्रार्थनेने. हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनिना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हात दोन्ही एकमेकांवर रब करायचे आहेत. दोन्ही हात सावकाश आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि एक छानशी स्माइल करून आपण आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करणार आहोत. सर्वांसी सुख लाभावे जशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सकलांचे कोणी दुःखी असू नये. निरामय आयुष्यासाठी थोडक्यात आपण पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि आरोग्य परत मिळवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च देखील करतो. आपण निरोगी असतो तोपर्यंत आरोग्यासंबंधी माहिती जाणून घेत नाही आणि आजारी होऊन बिछाण्यावर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्याची किंमतच समजत नाही. पण एकदा आजारपण आले की मग मात्र ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण माहिती शोधू लागतो किंवा भरमसाठ औषधं घेऊन त्याचे दुष्परिणाम भोगायला सुरुवात होते. आपल्या देशामध्ये असलेली निसर्गोपचार आणि आयुर्वेद चिकित्सा प्रणाली ही अत्यंत चांगली प्रणाली आहे आणि ही प्रणाली म्हणते तुम्ही आजारीच पडू नका, निरोगी राहा आणि तुम्ही निरोगी असाल तरच खरे सुखी असाल. आपण आजारीच पडू नये व आजारपण आलेच तर सोप्या उपायांची आपल्याला माहिती व्हावी यासाठीच संतुलन आनंद सर्वतोपरी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचे अंशतः तरी आपल्याला ज्ञान असणं अतिशय गरजेचे आहे. आणि हेच ज्ञान संतुलन आनंद योग प्राणायाम शिबिरे, रेग्युलर योगा प्राणायाम सराव वर्ग, ध्यान, फेस योगा, हेअर केअर याशिवाय श्लोक संस्कार वर्ग, निसर्गोपचार सेशन्स, कॅम्प्स यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. संतुलन आनंद बाकीच्या ऑनलाईन वर्कशॉप्स आणि वेबिनार बरोबरच निसर्गाच्या सानिध्यात वेलनेस शिबिरे सुद्धा आयोजित करते. मन, शरीर आणि आत्म्याला
नवसंजीवनी देणारे असे हे कॅम्प्स आहेत. रेसिडेन्शियल नेचर क्युअर कॅम्प्स. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला. से नो टू मेडिसिन्स. पूर्ण शरीरशुद्धी आणि कुठल्याही औषधांशिवाय नैसर्गिक उपचार यात दिले जातात. याशिवाय योग, प्राणायाम, आहार आणि निसर्गोपचार चिकित्साद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो. ज्यांना शक्य नाही 5 दिवस 6 दिवस रेसिडेन्शियल कॅम्प्सला येऊन तिथे ट्रीटमेंट घेणं, त्यांच्यासाठी आपले ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा आहे, जे 1 महिन्याचं असतं. 2 दिवसांचे आर्यवर्तन शिबिर आणि 6 दिवसांचं निसर्गोपचार शिबिर हे मात्र ग्रीन हिल शिरवळ इथे आयोजित केले जातात. तुम्ही तुमचा ग्रुप घेऊन या, फॅमिली सोबत या किंवा एकटे या. बाकी सर्व आमच्यावर सोपवा आणि एक छान हेल्दी लाईफस्टाईल आत्मसात करा. निरोगी आणि नेहमी आनंदी राहा. आणि म्हणूनच नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. आता वळूयात आपल्या ध्यानाकडे. दोन्ही हात आपल्याला मांडीवर ठेवायचे आहेत. शरीर पूर्ण शिथिल सोडायचं आहे. शरीराचे स्नायू पूर्ण शिथिल आहेत. संथ श्वसन सुरू आहे. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात आता आपल्या नाभीवर, आपल्या पोटावर, जिथे मणिपूर चक्र आहे तिथे ठेवायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या, पोट बाहेर. सावकाश श्वास सोडा, पोट आत. श्वास घ्या, पोट बाहेर. श्वास सोडा, पोट आत. दीर्घ श्वास घ्या, पोट बाहेर. सावकाश श्वास सोडा, पोट आत. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात मांडीवर ठेवा. आता आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये आलेलो आहोत. आपलं मन एकाग्र होणं सोपं जाणार आहे. आता आज खरं तर आपल्याला ध्यान करायचं आहे. ध्यानाच्या आधीची अवस्था, धारणा आपण केली आहे. त्यानंतर शरीराबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त केली आहे. आपल्या प्रत्येक अवयवाचे आपण आभार मानले आहेत आणि मनःशांती आणि शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा आपण ध्यान केले आहे. सो हे ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आपण जे केले, त्याच्यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा, बुद्धी सगळं शुद्ध झालंय. शरीर शांत झालं आहे. शरीराप्रती आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त केली किंवा आपण शरीर निरोगी राहण्यासाठी जेव्हा ध्यान केलं, तेव्हा आपल्या शरीरातल्या सगळ्या व्याधी आपण आपल्या मनातनं आणि शरीरातनं सुद्धा काढून टाकलेल्या आहेत. बर, तरी पण अजून थोडी अँक्झायटी आहे, तरी थोडी भीती मनात आहे, जी ध्यानाच्या त्या शेवटच्या अवस्थेपर्यंत पोचायला थोडा अडथळा निर्माण करते आहे. कधी कधी असं होतं की आता आपल्याला ध्यानाला बसायचंय, मला जमेल ना ध्यान, माझ्या मनात काही वेगळ्या गोष्टी येणार नाहीत ना, अशी सुद्धा कधी कधी भीती आपल्याला वाटते. तर आपण एक काम करूयात. ध्यान सुरू करायच्या आधी आज आपण बोलूयात आपल्या मनातली अजून राहिलेली भीती कशी घालवायची. डॉक्टर अमृता चांदोरकर यांनी खूप सुंदर आणि साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला ही भीती कशी घालवायची हे सांगितलेलं आहे. प्रत्येकाने एक ऍक्टिव्हिटी आता लगेच सुरू करायची आहे आणि ती ऍक्टिव्हिटी करत करत मी तुम्हाला मनातली भीती आपण कशी घालवतो आहोत हे सांगणार आहे. आपले जे चारी बोट आहेत, या चारी बोटांच्या टिप्सने, अग्र यांनी आपल्याला काय करायचं आहे,
आपल्या स्टर्नम बोन, आपल्या छातीवर आपल्याला कंटिन्युअस टॅपिंग करत राहायचं आहे. आता मी पुढे जे सांगणार आहे ते सगळ्यांनी ऐकायचं आहे, पण हे टॅपिंग करत ऐकायचं आहे. कंटिन्युअस असं टॅपिंग सुरू ठेवायचं आहे. आता हे टॅपिंग आपण का करतो आहोत? तर आपल्या या हृदयापाशी, आपल्या छातीपाशी आहे अनाहत चक्र आणि या अनाहत चक्राला आपण कंटिन्युअस टॅपिंग करणार आहोत. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस सुरू आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, भित्र्या पाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे जो घाबरतो त्याच्याच मागे सगळी संकट लागतात. आणि जर आपल्याला संकट नको असतील, तर ही भीती घालवायला हवी आहे. आणि ही भीती कशी घालवायची? तर भीती निर्माण करणाऱ्या सगळ्या गोष्टी या आपल्याला बाजूला करायच्या आहेत. मग जे विचार किंवा ज्या बातम्या आपल्याला उद्विग्न करतायत, त्या बघू नका. छान संगीत ऐका, भक्तिगीतं ऐका. जी गाणी तुम्हाला प्रसन्न करतात, ज्या गाण्यांनी तुम्हाला आनंद होतो, अशी गाणी ऐका. त्यामुळे आपल्या मनाला उभारी येते. छान मोटिव्हेशनल स्पीच ऐका. जुने छान आठवणी असलेले अल्बम काढून बसा. या सगळ्या गोष्टी काय करतात तर आपल्याला आनंद देतात आणि आनंद मिळाला की भीती आपोआप जाते. कुणाचीही दुःखद बातमी बातमी आली, की हे असं का झालं? कसं झालं? हे माझ्याही बरोबर होऊ शकते. हे असे विचार मनामध्ये नकोत. जे कोणी निवर्तले त्यांना ब्लेस करा. त्यांच्यासाठी सद्गती मागा. त्या व्यक्तीबरोबर घालवलेले आपले चांगले दिवस आठवा आणि परमेश्वराला सांगा, त्या व्यक्तीला सद्गती दे. हा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करतो. ज्यावेळी भीती दाटून येते, त्यावेळी योगशास्त्रामध्ये असे म्हटले आहे, की जी षटचक्र आपली आहेत, 7 चक्र, त्यातलं अनाहत चक्र म्हणजे आपल्या हृदयावरील चक्र, हे भावनांचं केंद्र आहे. आणि तिथे ही भीती, ही निगेटिव्हिटी साचायला लागते. आणि मग त्याचं दडपण, त्याचं प्रेशर आपल्या छातीवरती जाणवायला सुरुवात होते. जेव्हा मनामध्ये असणारा हा विचार आपण व्यक्त करतो, तेव्हा त्याची तीव्रता पण कमी होते. पण जेव्हा आपण आपल्या मनामध्ये असलेली भीती, निगेटिव्हिटी आपण व्यक्त करत नाही, अव्यक्त शब्द, विचार मनामध्येच असतात, तेव्हा काय होतं तर मनामध्ये ते खदखदत असतात. प्रेशर क्रिएट करतात आणि ते प्रेशर आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवांवर दुष्परिणाम करायला सुरुवात करतं. आणि म्हणून ते रिलीज झालं पाहिजे. हे रिलीज कसं करायचं? तर साधं सोपं टेक्निक जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे आणि आपण जे करत आहोत. हे अनाहत चक्र छातीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या हृदयापाशी आहे. तिथे अडकलेली ही भीती आपल्याला टॅपिंग करून काढून टाकायची आहे. नष्ट करायची आहे. म्हणून आपली चारही बोटं, त्याची अग्र, त्याची जी टिप्स आहेत, त्यांनी आपण कंटिन्युअस आपल्या छातीवर, आपल्या स्टर्नम बोनवर हलक्या हाताने टॅपिंग करत राहायचं. हे टॅपिंग काय करतं तर अडकलेली जी भीती आहे, अँक्झायटी आहे, ती रिलीज करून टाकतं. हे टॅपिंग सुरू असताना सावकाश श्वास घेणं चालूच आहे. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, ज्याच्यामुळे तुमचे विचार हे एका लयीमध्ये येऊ शकतील. विचार शांत व्हायला हळू सुरुवात होते. आणि आतापर्यंत साठवलेली ही भीती टॅपिंगद्वारे मुक्त करायला सुरुवात होते आहे. हे करत असताना स्वतःला सांगा, की सगळ्या नीट गोष्टी होऊ देत. काळजी करू नकोस. सगळं ठीक होणार आहे. काळजी करू नकोस. हे दिवस पण निघून जाणार आहेत. रिलॅक्स होऊन सांगा स्वतःला. एक आशेचा किरण आपल्याला या निगेटिव्ह थॉट मधून, भीतीमधून बाहेर काढून परिवर्तित करू शकतो. म्हणून सतत पॉझिटिव्ह शोधा, चांगल्या बातम्या शोधा आणि त्याच आपल्याला या तिमिरातून बाहेर काढणार आहेत. टॅपिंग कंटिन्युअस चालू आहे. संथ श्वास चालू आहे.
सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. टॅपिंग करताना हे सगळं सांगितलेलं आठवा. चांगल्या चांगल्या गोष्टी आठवा. डोळे मिटून घ्या आणि टॅपिंग करत राहा आणि तुमच्या आत्तापर्यंत आयुष्यात घडलेल्या ज्या छान गोष्टी आहेत, ज्यानी तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल, ज्यानी तुम्हाला आनंद वाटेल, अशा कंटिन्युअस आपल्या मनामध्ये गोष्टी आणायला सुरुवात करा. तुमची आवडती व्यक्ती, तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा. चांगल्या बातम्या, चांगल्या गोष्टी आठवा. तर अशी ही मनातली निगेटिव्हिटी, भीती, अँक्झायटी आपण सगळी काढून टाकत आहोत. आता हळू-हळू आपण मनाने, शरीराने शुद्ध, शांत आणि निरोगी झालेलो आहोत. जे आपण 3 दिवस ध्यान केलं आहे, त्याचा आता आपल्याला शरीरावर, आपल्या मनावर फरक जाणवायला सुरुवात झालेली आहे. होती ती थोडीफार भीती आपण अनाहत चक्रावर टॅपिंग करून काढून टाकलेली आहे. आता आपण मनाच्या अशा अवस्थेला पोहोचलेलो आहोत, जिथे आपण ध्यानात्मक स्थितीमध्ये सहज पोहोचू शकतो. आणि आता आपण करणार आहोत थर्ड आय ओपनिंग मेडिटेशन. ध्यानाची ही शेवटची पायरी आहे. टॅपिंग करणं थांबवायचं आहे. दोन्ही हात आपले मांडीवर ठेवा. आपण 2 आवर्तनं अनुलोम-विलोमची करणार आहोत आणि मग 3 ओंकार जप म्हणून मग मात्र आपण थर्ड आय ओपनिंग मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. हाताची प्रणव मुद्रा, डोळे मिटलेलेच आहेत. अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि अनुलोम सांगितलेलं तिन्ही नाड्या आपल्याला शुद्ध करून घ्यायच्या आहेत. डावीनी श्वास घ्या, डावीनी सोडा अशी 3 आवर्तनं प्रत्येकाने करायची आहेत. आता डावी नाकपुडी बंद करा, उजवी नाकपुडी ओपन करा. उजवीने दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. अशी 3 आवर्तनं प्रत्येकाने करायची आहेत. आता मात्र उजवी नाकपुडी बंद करून डावीनी दीर्घ श्वास घ्या, तो उजवीनी सोडा. उजवीनी मग दीर्घ श्वास घ्या, तो डावीनी सोडा. अशी 2 आवर्तनं प्रत्येकाने करायची आहेत. लक्ष पूर्ण श्वासावर. दुसरं आवर्तन करून थांबायचं आहे. म्हणजेच डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबायचं आहे. बघा, आपण जे आतापर्यंत ध्यानात्मक स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी ज्या गोष्टी आपण करत आहोत, हळू-हळू आपलं लक्ष, आपलं मन एकाग्र व्हायला सुरुवात झालेली आहे.
ओंकार जप करायचा आहे. डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणा. दीर्घ श्वास घ्या आणि पहिल्या ओंकाराला सुरुवात करा. आ. 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 डोळे मिटलेले आहेत. संथ श्वसन सुरू आहे. थर्ड आय ओपनिंग मेडिटेशन. तिसरा डोळा, ज्याला आज्ञाचक्र किंवा मनोडोळा असंही म्हणतात, हा कपाळाच्या मध्यभागी असलेला असा एक अदृश्य डोळा आहे. ध्यानामुळे हा डोळा उघडणं शक्य आहे. जेव्हा हा डोळा उघडतो तेव्हा व्यक्तीला आंतरिक ज्ञान, स्वतःबद्दलची क्लॅरिटी आणि अंतर्ज्ञान प्राप्त होते. सामान्य डोळ्यांच्या पलीकडे पाहण्याची क्षमता येते आणि सत्य आणि ज्ञानाची जाणीव होते. तुम्ही जिथे कुठे बसलेला आहात तिथे शांत बसा. सुखासनात बसा किंवा पद्मासनात बसा. हाताची ज्ञान मुद्रा आहे. शरीर शिथिल आहे, स्नायू सगळे शिथिल आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. लक्ष सगळं श्वासावर केंद्रित केलेलं आहे. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आता आपल्या कपाळाच्या मध्यभागी असलेल्या तिसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी जांभळ्या रंगाची कल्पना करा. हा रंग सहस्त्रार चक्राशी संबंधित आहे आणि तो वैश्विक ऊर्जेशी जोडलेला आहे. डोळे जरी मिटलेले आहेत तरी डोळे मिटून आपलं लक्ष आपल्या थर्ड आयवर आहे, जिथे आपल्याला इमॅजिन करायचं आहे जांभळा प्रकाश. शांतपणे श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आता आपण जेव्हा युनिव्हर्सल पीस मंत्र आपण ऐकणार आहोत, त्यातला जो ओम आहे, त्या ओमचा उच्चार आपलं आज्ञाचक्र जे आपल्या थर्ड आय पाशी आहे, त्या आज्ञाचक्राच्या व्हायब्रेशनशी जुळणार आहे आणि ते आपोआप आपलं आज्ञाचक्र सक्रिय व्हायला मदत होणार आहे. सो या मेडिटेशननी आपलं आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे दोन्हीही चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला मेंटल क्लॅरिटी येणार आहे. आपलं चांगलं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला या ध्यानाने मिळणार आहे. संथ श्वसन सुरू आहे. थर्ड आयवर आपल्याला जांभळा प्रकाश दिसायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू आपल्याला आपलं शरीर, आपलं मन नेचरशी कनेक्ट करायचं आहे. हा निसर्ग आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. या निसर्गाशी कनेक्ट व्हा. इमॅजिन करा, तुम्ही सुंदर अशा हिरवागार गवतावर पहाटेच्या रम्य प्रसन्न वेळी बसलेला आहात. समोर आपल्या उगवता सूर्य आहे.
पहाटेचा पक्ष्यांचा सुंदर असा आवाज ऐकू येतो आहे. मधूनच वाऱ्याची झुळूक येते आहे. तुम्ही हिरव्यागार अशा मऊ गवतावर ध्यानस्थ बसलेला आहात. तुमच्या समोर सुंदर असा उगवता लाल रंगाचा सूर्य तुम्हाला दिसतो आहे. दुरून कुठेतरी नदीचा पाण्याचा वाहणारा आवाज ऐकू येतो आहे. आणि अशा सुंदर रम्य पहाटेच्या वेळी आपण ध्यानस्थ स्थितीमध्ये बसलेलो आहोत. नेचरशी आपण छान कनेक्ट झालेलो आहोत. संथ श्वसन सुरू आहे. आपली इंद्रिय आपण सांगितलेल्या आपण दिलेल्या सूचनांमध्ये मग्न आहेत, व्यस्त आहेत. नाकाने संथ श्वसन सुरू आहे. डोळे बंद असून त्याचे लक्ष थर्ड आयकडे आहे, जिथे आपल्याला जांभळा प्रकाश दिसतो आहे. आणि आता आपल्याला कानाने ऐकायचं आहे युनिव्हर्सल पीस मंत्र. दोन्ही हात आपले ज्ञानमुद्रेमध्ये मांडीवर आहेत. लक्ष पूर्ण थर्ड आयकडे. जोपर्यंत आपण हा मंत्र ऐकायला आपल्याला येतो आहे तोपर्यंत आपलं लक्ष थर्ड आयकडे जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला एक वेगळी अनुभूती येणार आहे. तुम्हाला खरंच जांभळा प्रकाश त्या थर्ड आयवर दिसणार आहे, जेणेकरून आपला आज्ञाचक्र आणि आपल्या सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. 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 पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमदः 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 पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।
मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते संथ श्वसन चालूच ठेवायचं आहे. लगेचच डोळे उघडायचे नाही. हळूहळू नेचरशी असलेलं कनेक्शन आपल्याला काढायचं आहे. थर्ड आयवरचं तुमचं लक्ष काढून आजूबाजूच्या तुमच्या गोष्टींची जाणीव होऊ द्या. थोडी हाताची पायाची हालचाल करायची आहे. नेचरशी कनेक्शन आपलं गेलेलं आहे. अनुभूती घ्या. थर्ड आय ओपनिंग मेडिटेशनची अनुभूती घ्या. काय वाटलं, काय दिसलं हे अनुभवा. संथ श्वसन सुरू ठेवा. स्वतःच्या मनाचं, शरीराचं निरीक्षण करा. आपण ध्यानात्मक स्थितीमध्ये कुठपर्यंत पोहोचू शकलो हे स्वतःच अनुभवा, स्वतःलाच विचारा. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर रब करा आणि सावकाश आपले हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि अलगदपणे मिटलेले डोळे सावकाश उघडायचे आहेत. काय अनुभूती आली हे आम्हाला जरूर कळवा. आपले 4 दिवसांचं हे मेडिटेशन चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. आपण परत भेटणार आहोत प्राणायाम चॅलेंज घेऊन, जे 18 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. हे चॅलेंज मात्र 6 दिवसांचं आहे. 7 वाजता संध्याकाळी आपण भेटणार आहोत 18 नोव्हेंबर पासून. सो कनेक्ट रहा. संतुलन आनंद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे वेगवेगळे विषय घेऊन तुम्हाला बरेच सेशन्स बघायला मिळू शकतात. संतुलन आनंदशी नेहमीच कनेक्टेड रहा. वेगवेगळे वर्कशॉप्स बद्दल माहिती सुद्धा आपल्या सगळ्या ग्रुप्सवर येत असते. धन्यवाद.